हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 13 फेस्टिवल्स ऑफ डिफरंट पीपल. वेगवेगळ्या लोकांचे, डिफरंट म्हणजे वेगवेगळे आणि पीपल म्हणजे लोक. तर वेगवेगळ्या लोकांचे जे फेस्टिवल म्हणजे काय, जे सण असतात, जसं दिवाळी आहे, होळी आहे, क्रिसमस आहे, तर याला आपण काय म्हणतो, फेस्टिवल, सण असे म्हणतो. इन इंडिया वी ऑब्झर्व मेनी डिफरंट फेस्टिवल्स. आपण भारतामध्ये खूप वेगवेगळे फेस्टिवल्स, खूप वेगवेगळे सण बघतो. ऑन फेस्टिवल डेज पीपल ग्रीट वन अनादर अँड स्प्रेड जॉय अँड हॅपीनेस. आणि आपण या सणाच्या दिवशी काय करतो, तर तुम्ही बघितलं असेल, दिवाळीत आपण एकमेकांच्या घरी जातो, त्यांना फराळाचं खायला घेऊन जातं, लाडू, चकली, शेव, करंजी अशा प्रकारचं, किंवा काही स्वीट घेऊन जातो, हो ना. तर आपण त्याला म्हणतात ग्रीट म्हणजे एकमेकांना आनंदाने भेटणे. तर सणाच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं वाटायला जातो, संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ द्यायला जातो, हो ना. तर सणाच्या दिवशी लोक एकमेकांना आनंदाने भेटतात आणि आपला आनंद सगळीकडे ते पसरवत असतात. जन्माष्टमी, तर आता आपण सण बघूयात, फेस्टिवल बघूयात. तर पहिला सण आहे जन्माष्टमी. जन्माष्टमी तुम्हाला माहीत आहे का, त्याला आज आपण गोकुळाष्टमी असं म्हणतो. ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याला आपण जन्माष्टमी म्हणतो. पीपल सेलिब्रेट द बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा बाय फास्टिंग अँड सिंगिंग भजनाज अँड सॉंग्स. तर आपण जन्माष्टमी कशी साजरी करतो, तर त्या दिवशी श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म झालेला आहे, तर त्या दिवशी उपवास केला जातो, भजन म्हटले जातात रात्रभर, आणि रात्रीच्या 12 वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो. द डे आफ्टर दिस इज सेलिब्रेटेड ॲज दहीहंडी. आणि मग श्रीकृष्ण गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते, तर आपण ते सुद्धा सेलिब्रेट करतो. तुम्ही बघितले की नाही दहीहंडी, अशी मुलं एकमेकांवरती चढतात, इथे वरती एक हंडी बांधलेली असते आणि ती फोडतात. यंगस्टर्स फॉर्म अ ह्युमन पिरॅमिड टू ब्रेक द हंडी टू गेट द गुडीज इनसाइड. त्या हंडीच्या आतमध्ये दही असतं, खाऊ असतो, असं भरून ती हंडी उंचावरती बांधली जाते आणि असं माणसांचं पिरॅमिड बनवून एखादा छोटा मुलगा वरती जातो आणि ती दहीहंडी फोडत असतो. तर अशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करतो. नेक्स्ट आहे ओणम. ओणम इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ केरला. आता हा जो ओणम सण आहे ना, तर तो केरळमध्ये साजरा केला जातो. इट इज अ हार्वेस्ट फेस्टिवल सेलिब्रेटेड इन ऑगस्ट और सप्टेंबर. तर हा केव्हा साजरा केला जातो माहिती आहे का, जेव्हा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पीक काढलं जातं. हार्वेस्ट म्हणजे जेव्हा पीक शेतामध्ये पीक तयार झालेलं आहे आणि ते जेव्हा कापणी करतात त्याची, तर त्यावेळेस हा सण साजरा केला जातो. द डोअर वे इज डेकोरेटेड विथ फ्लोरल डिझाईन्स कॉल्ड पुकलम. तर जे दरवाजे असतात की नाही, तर दरवाजाची जी चौकट असते ना, तर ते फुलांनी छान डेकोरेट केलं जातं, त्याला आपण पुकालम असं म्हणतात. दे प्रिपेअर अ स्पेशल डिश कॉल्ड पायासम. आणि त्या दिवशी ते एक विशिष्ट प्रकारची पदार्थ बनवतात, तर त्याला पायासम असं म्हटलं जातं. बोट रेसिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट ऑफ दिस फेस्टिवल. इथे बघा हे दाखवले. तर अशा प्रकारे हे बोटचं शर्यती लागल्या जातात त्या दिवशी. दीज बोट्स आर कॉल्ड चुंदन्स ऑर स्नेक बोट्स. तर ह्या शर्यतीसाठी ज्या वापरल्या जाणाऱ्या बोट आहेत त्यांना चुंदन किंवा स्नेक म्हणजे सापाच्या आकाराच्या बोट्स असं म्हटलं जातं. अराउंड टेम्पल्स एलिफंट्स आर डेकोरेटेड अँड टेकन आउट इन प्रोसेशन्स. मंदिराच्या आजूबाजूला हत्ती डेकोरेट केले जातात, हत्ती असे सजवले जातात आणि त्यांची प्रोसेशन्स म्हणजे मिरवणूक काढली जाते. आता थर्ड बघूयात आपण नवरोज. इट इज अ न्यू इयर फेस्टिवल ऑफ द पारसीज. पारसी लोकांचा हा नवीन, जसं आपण हॅप्पी न्यू इयर करतो, इंग्लिश लोक हॅप्पी न्यू इयर साजरा करतात, आपण मराठ्या असतील तर त्यांचं गुढीपाडव्याला नवीन वर्ष असतं, त्याचप्रमाणे पारशी लोकांचं जे नवीन वर्ष सुरू होतं तर ते नवरोज या दिवशी होत असतं. दे विअर न्यू क्लोथ्स अँड विजिट द फायर टेम्पल. ते त्या दिवशी नवीन कपडे घालतात आणि हे जे फायर टेम्पल आहे त्यांचं, जसं हिंदूंचं मंदिर असतं, मुस्लिमांचं मस्जिद असतं, ख्रिश्चन लोकांचं चर्च असतं, त्याचप्रमाणे
जे पारसी लोक आहेत तर त्यांचं जे मंदिर असतं तर त्याला फायर टेम्पल म्हणजेच अग्यारी असं म्हटलं जातं. दे विश वन अनादर साल मुबारक, आणि ते एकमेकांना साल मुबारक, साल म्हणजे नवीन वर्षाची शुभेच्छा देतात. आता नेक्स्ट बघूयात दुर्गा पूजा, दुर्गा देवीची पूजा. दिस 10 days फेस्टिवल इज वाइडली सेलिब्रेटेड इन वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालमध्ये हा सण 10 दिवस साजरा केला जातो. आयडल्स ऑफ गॉडेस दुर्गा आर सेट अप इन पंडाल्स अँड वर्कशिप्ड फॉर 9 days. दुर्गा देवीच्या अशा मूर्त्या आहेत तर त्या पंडाल्स म्हणजे मोठा मांडव घालून तिथे त्या उभारल्या जातात आणि त्यांची 9 दिवस तिथे पूजा केली जाते. ऑन द 10th डे द आयडल्स आर इमर्स इन रिव्हर्स ऑर लेक्स. जसे आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो की नाही, तसं 10व्या दिवशी ह्या दुर्गा मातेच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्याचं नदी किंवा तलावामध्ये विसर्जन केलं जातं. इन नॉर्थ इंडिया the first 9 days of the festival is celebrated as नवरात्री. आता वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये ह्याला दुर्गा पूजा म्हणतात. जी नॉर्थ इंडिया आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये हे जे 9 दिवस देवीची पूजा केली जाते तर त्याला नवरात्री असं म्हटलं जातं. इट इज टू रिमेंबर लॉर्ड रामाज विक्ट्री ओव्हर रावणा. आणि हे का साजरं केलं जातं नवरात्री, तर प्रभू रामचंद्र यांनी रावणावरती जो विजय मिळवला त्याची आठवण म्हणून नवरात्री साजरी केली जाते. एफिजीज ऑफ द डेमन किंग रावणा आर बर्न्ड ऑन द 10th डे विच इज कॉल्ड विजयादशमी और दशेरा. तर एफिजीज म्हणजे काय, तर जो राक्षस होता रावण त्याचे जे पुतळे आहेत तर ते त्या दिवशी, असे बघा रावण दहन म्हणतो आपण, असा रावणाचा पुतळा तयार केला जातो आणि तो त्या दिवशी जाळला जातो 10व्या दिवशी, आणि त्यालाच आपण विजयादशमी किंवा दसरा असं म्हटलं जातं. इन साऊथर्न अँड वेस्टर्न इंडिया द नवरात्री फेस्टिवल इज डिवोटेड टू गॉडेस अंबा. साऊथर्न म्हणजे दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतामध्ये नवरात्री हा जो सण आहे तो अंबा देवीची, अंबा माता आहे तर तिची पूजा म्हणून साजरा केला जातो. इन वेस्टर्न इंडिया कम्युनिटी डान्सेस कॉल्ड रास गरबा और दांडिया रास आर ऑर्गनाइज्ड. आणि पश्चिम भारतामध्ये अशा प्रकारे रास, दांडिया आणि गरबा खेळला जातो. दिवाळी, आता आपण बघूयात दिवाळी फेस्टिवल. दिवाळी इज सेलिब्रेटेड ऑल ओव्हर इंडिया. पूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी केली जाते. इट इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. तर दिवाळी हे लाईट म्हणजे दिव्यांचं प्रतीक आहे, उजेडाचं प्रतीक आहे, उजेडाचा सण आहे. पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस विथ कलरफुल लँटर्न्स अँड अर्थन लॅम्प्स. लोक त्या दिवाळीमध्ये काय करतात, आपलं घर स्वच्छ करतात, त्याचे छान सजावट करतात, डेकोरेशन करतात, कलरफुल रंगीबिरंगी लँटर्न्स, आकाशकंदील लावले जातात आणि मातीचे दिवे पेटवले जातात. कलरफुल रंगोलीज आर मेड ॲट द एंट्रन्स ऑफ हाऊस. घराच्या समोर छान रंगीबिरंगी अशी रांगोळी काढली जाते. पीपल विअर न्यू क्लोथ्स अँड वर्शिप गॉडेस लक्ष्मी. त्या दिवशी सगळे लोक नवीन कपडे घालतात आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात. स्वीट्स अँड गिफ्ट्स आर एक्सचेंज अँड फायर क्रॅकर्स आर बस्ट. त्या दिवशी गोड पदार्थ एकमेकांना दिले जातात, गिफ्ट्स दिले जातात एकमेकांना आणि फटाकेसुद्धा फोडले जातात. वी शूड बी केअरफुल व्हाईल बस्टिंग फायर क्रॅकर्स. जेव्हा आपण फटाके फोडत असतो तेव्हा आपण खूप काळजी घेतली पाहिजे. आणि आता तर प्रदूषण इतकं वाढलं आहे ज्याने जास्त पोल्युशन होतं, असे फटाके वाजवायचे नाहीत. जास्त मोठा आवाज होतो, नॉईज पोल्युशन होतो, असेही फटाके फोडायचे नाहीत. आता बघूयात आपण नेक्स्ट पाहूयात ईद उल फितर. ईद उल फितर इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ द मुस्लिम्स. मुस्लिम लोकांचा, मुस्लिम बांधवांचा हा एक महत्त्वाचा सण आहे. इट मार्क्स द एंड ऑफ रमजान, द होली मंथ ऑफ फास्टिंग. मुस्लिमांचा एक महिना आहे रमजान महिना, तर त्याला ते खूप पवित्र महिना मानतात आणि तो पूर्ण महिना ते उपवास करतात आणि हा महिना संपतो तेव्हा हा ईद उल फितर हा सण साजरा केला जातो.
पीपल ड्रेस इन फाईन क्लोथ्स. लोक त्या दिवशी चांगली कपडे घालतात. दे ऑफर नमाज और प्रेयर्स इन द मॉस्क्यू. मशिदीमध्ये जाऊन ते लोक नमाज किंवा त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या करतात. पीपल ग्रीट अँड विश वन अनादर ईद मुबारक. ते एकमेकांना अशा प्रकारे भेटतात, आनंदाने भेटतात आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा देतात, ईद मुबारक म्हणून. पीपल ईट अ स्पेशल डिश कॉल्ड शेवया. आणि त्या दिवशी शेवयाची ज्याला शिरखुर्मा असं म्हणून ओळखलं जातं, अशी ते स्पेशल डिश खातात. गुरुपुरब. गुरुपुरब is celebrated by the Sikhs to remember their 10 Sikh Gurus and their noble deeds. तर हे गुरुपुरब आहे ना, तर हा जो सण आहे तो सीख लोकांचा सण आहे. म्हणजे पंजाबमध्ये सीख लोक खूप आहेत, तर त्या लोकांचा हा सण आहे. आणि हा सण त्यांचे जे 10 धर्मगुरू आहेत त्यांनी केलेली जी चांगली कामे आहेत, तर याच्यासाठी साजरा केला जातो. इट इज ऑल्सो मार्क ॲज द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ देअर फर्स्ट गुरु, गुरु नानक. आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे सर्वात पहिले गुरु आहेत गुरु नानक, तर यांची बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे त्यांची जयंती असते, तर त्यासाठी सुद्धा हा साजरा केला जातो. द गुरु ग्रंथ साहिब विच इज द होली बुक ऑफ द सिख्स इज टेकन आउट इन अ प्रोसेशन. तर सीख लोकांचं एक पवित्र पुस्तक आहे, ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, तर तो बाहेर मिरवणुकीसाठी काढला जातो. फूड इज सर्व फॉर फ्री ॲट कम्युनिटी किचन्स कॉल्ड लंगर्स. तर त्यांचं जे सगळ्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी एक मोठं किचन असतं, स्वयंपाकघर असतं, ज्याला लंगर असं म्हटलं जातं. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो आणि सगळ्यांना फ्रीमध्ये जेवण, फुकट जेवण दिलं जातं. तर नेक्स्ट पाहूयात होली म्हणजेच होळी. होली इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स. तर होळी हा रंगांचा सण आहे. चिल्ड्रन यूज वॉटर गन्स, पिचकारी, टू स्प्रे वॉटर ऑन वन अनादर. लहान मुले पिचकारीने एकमेकांवरती अशा प्रकारे पाणी उडवतात. ॲडल्ट्स स्मिअर कलर्स. आणि जी मोठी लोक असतात तर ते रंगांसोबत रंगांनी होळी खेळतात. इट इज द फेस्टिवल ऑफ मेरीमेंट अँड जॉय. होली हा सण आहे तर तो खूप आनंदाने साजरा करण्याचा, आनंदाचा सण आहे. वी शुड नॉट प्ले होली विथ कलर्स कंटेनिंग केमिकल्स. जे केमिकल असतात ज्या कलर्समध्ये, ज्या रंगांमध्ये केमिकल असतं, तर तसे कलर वापरायचे नाही. जे नॅचरल कलर्स आहेत तर ते कलर वापरायचे. क्रिसमस. आता नेक्स्ट पाहूया आपण क्रिसमस. क्रिसमस इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन द 25th ऑफ डिसेंबर ॲज द बर्थडे ऑफ लॉर्ड जीजस क्राइस्ट. तर जे लॉर्ड जीजस आहेत, ख्रिस्त आहेत, तर त्यांचा जो जन्मदिवस आहे 25 डिसेंबर या दिवशी क्रिसमस साजरा केला जातो. पीपल विश मेरी क्रिसमस टू इच अदर अँड एक्सचेंज स्वीट्स अँड गिफ्ट्स. लोक एकमेकांना या दिवशी मेरी क्रिसमस म्हणजे क्रिसमसच्या शुभेच्छा देतात आणि काही स्वीट असतील, गोड पदार्थ असतील, गिफ्ट असतील तर ते एकमेकांना देत असतात. क्रिसमस ट्रीज आर डेकोरेटेड विथ लाईट्स अँड बेल्स. अशा प्रकारे बघा हे क्रिसमस ट्री आहे ते डेकोरेट केलं जातं, त्याला लाईटिंग केलं जातं, बेल्स लावल्या जातात. तिथे बघा बेल्स लावल्यात अशा. क्रिसमस कॅरल्स आर संग. आणि क्रिसमसची गाणी म्हटली जातात. असे सॅन्टा क्लॉज येतात, लहान मुलांना गिफ्ट्स देतात. ओके. आता पोंगल. पोंगल इज ॲन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ तमिळनाडू. तर हा पोंगल कुठला सण आहे तर तमिळनाडूचा सण आहे. इट इज सेलिब्रेटेड फॉर 4 days इन जानेवारी. जानेवारी महिन्यामध्ये 4 दिवस हा सण साजरा केला जातो. द रेन, द सन अँड द कॅटल आर वर्कशिप्ड ॲज दे ब्रिंग अ गुड हार्वेस्ट ऑफ क्रॉप्स. तर पाऊस, सूर्य आणि कॅटल म्हणजे गुरांची पूजा केली जाते, कारण त्यांच्यामुळे त्यांना चांगलं पीक आलेलं असतं शेतामध्ये म्हणून. अ स्पेशल डिश कॉल्ड पोंगल मेड ऑफ राईस अँड जॅगरी इज इटन. आणि तांदूळ म्हणजे भात आणि गूळ यापासून एक स्वीट डिश बनवली जाते पोंगल नावाची आणि ती खाल्ली जाते. ओके. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी ही तुम्ही क्लासरूममध्ये करायची आहे बरं का. इनॅक्ट विथ ॲक्शन्स अँड वर्ड्स हाऊ पीपल ग्रीट वन अनादर ड्युरिंग
ईद उल फितर, दिवाळी, ख्रिसमस, दशेरा, नवरोज अँड गुरुपुरब. आत्तापर्यंत आपण हे जे सगळे सण पाहिले, तर त्या सणाला लोक एकमेकांना कशा प्रकारे भेटतात आणि कशा प्रकारे शुभेच्छा देतात ह्याची तुम्ही क्लासमध्ये ॲक्टिंग करून दाखवायची आहे. हे तुम्ही क्लासरूममध्ये करायचं आहे. ओके. आता रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, एव्हरी नेबरहूड सेलिब्रेट्स फेस्टिवल. प्रत्येक आपल्या जे नेबरहूड आहे, आपले जे शेजारी लोक आहेत, तर ते सण साजरे केले जातात. म्हणजे जरी आपल्या शेजारी वेगळ्या दुसऱ्या ठिकाणची लोक असतील, म्हणजे समजा आता तुम्ही पुण्याचे आहेत, कोण मुंबईचे आहे, कोण जळगावचं आहे, कोण तमिळनाडू, कोण केरळा, वेगवेगळी जरी लोक असतील तरी ते प्रत्येक सण साजरा करत असतात. वी शुड बी केअरफुल व्हाईल बर्स्टिंग फायर क्रॅकर्स. फटाके वाजवताना आपण काळजी घेतली पाहिजे. वी शुड नॉट प्ले होली विथ कलर्स कंटेनिंग केमिकल्स. ज्या रंगांमध्ये केमिकल असतील असे कलर वापरायचे नाहीत आणि असे कलर वापरून होळी खेळायची नाही. हा लेसन इथे संपलेला आहे. बाय बाय.